जैसे ही वो, चाहे आप संबंध कह लीजिए, शादी कह लीजिए, दोस्ती कह लीजिए, इस्लामिस्ट के संपर्क में आते हैं, वैसे ही उनकी सोच इतनी डिफाइंड हो जाती है, इतने कट्टरपंथी लेफ्टिस्ट वो बन जाते हैं, विच आई थिंक देयर इज नो हार्म इन दैट। नमस्कार, मी प्रकाश पाटील. आपण पाहत आहात राजनीती. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तत्पूर्वी मला एक सांगायचं होतं की राजनीती चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जे व्हिडिओ केले, जे प्रश्न मांडत आलो, ते सगळे समाजाला धरून होते. समाज असेल, देश असेल, ह्याच्यामध्ये कसं परिवर्तन झालं पाहिजे किंवा समाजातील प्रश्न काय आहेत, धोके काय आहेत आणि याचा दूरगामी परिणाम काय होतील. मग बॉलिवूड असेल, पॉलिटिशियन्स असेल, धर्म असेल, प्रत्येक क्षेत्रावर किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे आम्ही परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तळागाळातल्या व्यक्तींना न्याय मिळेल. त्याचा विचार किंवा त्याचा रोष, त्याचा असंतोष सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्यांना न्याय मिळेल. तर असो, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. समाजामध्ये अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात, मग पॉलिटिशियन्स असतील, बॉलिवूड असेल किंवा इतर खेळाच्या क्षेत्रामधील व्यक्ती असतील, क्रिकेट असतील, की ह्या काही व्यक्ती असतात की त्या कोणत्याही करिअरचा विचार न करता किंवा टीका-टिप्पणीचा विचार न करता आपले विचार खुलेपणाने मांडतात, परखडपणे मांडतात आणि ह्याचा परिणाम चांगला पण होऊ शकतो, वाईट पण होऊ शकतो. त्याचा त्यांनी विचार कधीही केला नाही. मग ह्यामध्ये अशी एक अभिनेत्री आहे की जे एका सामान्य शहरामधून येऊन, अरुणाचल प्रदेशाच्या सारख्या राज्यामधून येऊन, मागास राज्यामधून येऊन त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअर केले. त्यांचा कोणताही गॉडफादर बॉलिवूडमध्ये नाही, तरीसुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाच्या किंवा कर्तृत्वाच्या जोरावर, परिश्रमाच्या जोरावर त्यांनी इथं स्थान मिळवलं आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची आज ओळख आहे. आज आपण अशाच अभिनेत्रीच्या विचारावर बोलणार आहोत की आत्ता भाजपच्या त्या खासदार आहेत. म्हणजे त्यांचं नाव आहे कंगना राणौत. तुम्हाला माहीत असेल, कंगना राणौत हे नाव समोर आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं प्रत्येक क्षेत्रावरती संवेदनशीलरित्या विचार करून त्यांनी विचार मांडत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या वाईट काही घडू दे देशामध्ये, त्याच्यावर त्यांनी टिप्पणी करतात, टीका करतात किंवा ॲप्रिशिएटसुद्धा करतात चांगल्या गोष्टीचं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, असं त्यांचा एक स्वभाव पद्धती आहे किंवा स्वभाव आहे त्यांचा. मग ह्याचे दूरगामी परिणाम समाजामध्ये पण होतात. सगळ्याच गोष्टी समाजाला आवडतील अशा नाहीत त्यांच्या, पण तरीसुद्धा त्यांनी विचार मांडतात आणि असं विचार मांडणारे व्यक्ती समाजामध्ये तयार व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे. कारण बॉलिवूडमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, कितीतरी अभिनेत्री आल्या, कितीतरी अभिनेते आलेत, निघून गेलेत, करिअर केलं, पैसा मिळवला, पण समाजाविषयी, देशाविषयी त्यांना कोणती आस्था नाही किंवा त्याच्यावरती त्यांनी कोणतं भाष्य केलं नाही. पण त्यांनी एकंदरीत त्यांनी आपल्या करिअरवर फोकस केला की बाबा आपल्या ह्या बोलण्याचा आपल्या करिअरवर परिणाम व्हायला नको आणि त्याचा उत्पन्नावर परिणाम व्हायला नको म्हणून त्यांनी बोललेले नाहीत. पण कंगना राणौत हे याला अपवाद ठरलेले आहेत. कारण त्यांनी करिअरचा कोणताही विचार न करता माझा देश आणि माझा धर्म आणि माझे विचार, मग भले दुसऱ्याला काहीही वाटो, कुणाला चांगलं वाटो किंवा वाईट वाटो, पण त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी असाच लोकसभेचं अधिवेशन सुरुवात होणार होती, त्याच्या आधीच एक व्हिडिओ त्यांनी अपलोड केला होता. त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत की त्यांनी जाताना एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं, तुम्हाला माहीत असेल बॉलिवूडमधल्या नेपोटिझमवरती सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. पुरुष प्रधान संस्कृतीला त्यांनी कडाडून विरोध केला आणि त्याचा तोटासुद्धा त्यांना भोगावा लागला. कारण करिअर त्यांचं जवळजवळ संपल्याच जमा होतं, पण तरीसुद्धा त्यातून त्यांनी उभारी घेऊन स्वतः प्रोड्यूस पिक्चर करून त्यामध्ये काम करून इतरांना काम देण्याचा प्रयत्न केला. असं त्या प्रतिकार करणाऱ्या, म्हणजे एकंदरीत हार न मानणाऱ्या अभिनेत्री, एक लढाऊ बाणा जपणाऱ्या अभिनेत्री असं कंगना राणौतचं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बॉलिवूड असेल किंवा पॉलिटिशियन्स किंवा देशाचं राजकारण असेल, ह्याच्यावरती कायमच विचार व्यक्त केले आहेत. आता बॉलिवूडबद्दल त्यांनी बोललेत की बॉलिवूडमध्ये माझ्याबरोबर तरुण अभिनेत्री येतात, काम करतात किंवा माझ्याबरोबरचे पूर्वीचे अभिनेत्री आहेत, त्यांनी स्वतः काम केलं आहे. पण जोपर्यंत त्यांनी मॉडरेट हिंदू असतात, मॉडरेट हिंदू म्हणजे मवाळ हिंदू, न्यूट्रल हिंदू, बऱ्याच अभिनेत्रींना काही धर्माशी देणे घेणे नसतं किंवा धर्माला धरून किंवा धर्म सांगेल त्याप्रमाणे वागणं त्यांना पटत नाही, म्हणजे न्यूट्रल असतात. पण त्या जोपर्यंत कोणाच्या संपर्कात नसतात, म्हणजे इतर धर्मियांच्या संपर्कात नसतात, मग हिरो असेल किंवा आर्टिस्ट असेल, दुसरा कोणतेही असेल, इतर धर्माच्या ज्यावेळेला त्यांच्या संपर्कात येतात त्यावेळी त्यांची विचारधारा इतकी कशी काय बदलते. म्हणजे त्यांचा रोख होता मुस्लिम धर्माविषयी. म्हणजे एखादी बरी हिंदू तरुणी, हिंदू अभिनेत्री मुस्लिम अभिनेत्याच्या किंवा मुस्लिम व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किंवा त्यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांच्या विचारात इतका बदल कसा होऊ शकतो, त्या इतक्या कट्टर कशा होऊ शकतात, असं त्यांचं ठाम मत होतं. इतक्या कसं काय बदलू शकतो. कालपर्यंत एखादी अभिनेत्री न्यूट्रल होती, मॉडरेट होती, मवाळ हिंदू होती, पण आज एखाद्या दुसऱ्या धर्मियांच्या संपर्कात आल्यानंतर त्याची भाषा दुसऱ्या धर्मांचा तिरस्कार करण्याइतपत कशी बदलू शकते, याविषयी त्यांनी प्रखड मत मांडलेलं आहे. आणि ह्याचा दुर्गम परिणाम समाजावरती आणि बॉलिवूडच्या
वेगवेगळ्या अभिनेत्रीवर किंवा तिथल्या मोनोपॉलीवरती होणार आहे. आता जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ते बघितल्यानंतर तुम्ही सांगा की कंगना राणावत जे विचार मांडतात, मग आपल्या धर्माशी धरून असतील किंवा राजकीय विषयावर असतील, तुम्हाला कसं वाटतं? त्यांचे विचार योग्य की अयोग्य तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशा अभिनेत्री किंवा असे अभिनेते समाजामध्ये एक आदर्श असतात आणि त्यांचे विचार घेऊन चालणारे पिढीसुद्धा भरपूर असतात आणि त्यांना विरोध करणारे सुद्धा असतात. मग यातलं धार्मिक विषयाला अनुसरून असेल किंवा इतर कोणताही असू दे, तर ह्यांचे परखड विचार जे कंगना राणावतची मांडलेले आहेत किंवा मांडत आले आहेत, ह्याच्या आधीसुद्धा मांडलेले आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओशी या संदर्भात काय वाटतं हे बघून तुम्ही सांगा कमेंटमध्ये, योग्य की अयोग्य. धन्यवाद.